आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आलाय। पक्षातील आयारामांना झुकतं माप दिल्यास अन्य पक्षातून निवडणूक लढवणाऱ्या भाजप निष्ठावंतांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, अशी भूमिका आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी घेतलेली आहे। या भूमिकेमुळे या दोन्ही आमदारांनी एका अर्थी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीला आणि पक्ष नेतृत्वाला थेट आव्हान दिल्याचं मानलं जातंय। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर भाजपमध्ये उमेदवारी वाटप आणि पक्षप्रवेशावरून मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या 3 दिवसांपासून शहरात सक्रिय होत राष्ट्रवादी काँग्रेसमधील किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांना भाजपमध्ये प्रवेश दिलेला होता। विशेष म्हणजे सुरुवातीला शहरातील तिन्ही आमदार सक्षम असल्याचं म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांनी नंतर मात्र या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आणि युतीच्या वाटाघाटीमध्ये आमदार विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांना विश्वासात घेतलं नाही। याच मुद्द्यांवरून आता दोन्ही नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी या संदर्भात आता महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला होता। भाजपच्या मूळ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही। जे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करतायत त्यांना डावलून जर बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली गेली आणि आमचे निष्ठावंत कार्यकर्ते हे अन्य पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे संकेत त्यांनी दिलेले आहेत। महापालिका निवडणुकीच्या नियोजनात सुरुवातीपासूनच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय। आधी रघुनाथ कुलकर्णी यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाली, त्यानंतर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना ही जबाबदारी देण्यात आली होती। मात्र आता कल्याण शेट्टी यांनी 24 तासाच्या आतच राजीनामा दिल्यानं पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होतंय। आता पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धती विरोधात भाजपच्या 2 दिग्गज आमदारांनीच मोर्ची बांधणी सुरू केल्यानं सोलापूर भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। या राजकीय संघर्षामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप पुढील अडचणी या वाढण्याची चिन्हे आहेत।